कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। केंद्र सरकारच्या या एकाच निर्णयामुळे सोन्याची चमक फिकी पडली आहे। ऑपरेशन सिंदूर नंतर लष्कराने नवा कट आखलाय। IRTSA ने फिटमेंट फॅक्टर लागू करण्याची मागणी केली आहे। भाव घसरत असूनही कांद्याची मागणी मंदावली आहे। जून पासून विमान कंपन्या 250 उड्डाणं कमी करणार आहे। विनेश फोगाटचं आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळण्याचं स्वप्न भंगलंय। डॉन 3 मधील सलमान खानच्या एंट्री मागील सत्य उघड झालंय। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आज 31 मे, वार रविवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे भारतातील सोन्याच्या खरेदीची। भारतातील सोन्याच्या खरेदीला मोठा फटका बसलाय। सरकारने अलीकडेच आयात शुल्कात वाढ केल्यामुळे देशभरातील मागणीत जवळपास 70% घट झाली आहे। सराफ आणि सोने व्यापाऱ्यांच्या मते वाढलेलं शुल्क, महागाई आणि ग्राहकांची कमकुवत मागणी यामुळे लोक नवीन सोनं खरेदी करण्यापासून परावृत्त होत आहेत। भारत हा जगातील सोन्याच्या सर्वात मोठ्या उपभोक्त्यांपैकी एक आहे। त्यामुळे मागणीतील ही लक्षणीय घट बाजारासाठी एक महत्त्वपूर्ण संकेत म्हणून पाहिली जात आहे। मे महिन्यात सरकारने सोन्यावरील आयात शुल्क 6% वरून 15% वाढवलंय। मिळालेल्या माहितीनुसार सोन्याची आयात कमी करणं आणि परकीय चलन साठ्यावरील दबाव कमी करणं हा या निर्णयाचा उद्देश होता। याचा सोन्याच्या किमतींवर थेट परिणाम झाला, ज्यामुळे देशांतर्गत बाजारात सोनं महाग झालं। शुल्कवाढीमुळे सोन्यावरील एकूण कराचा बोजा लक्षणीयरित्या वाढलाय, ज्यामुळे खरेदीदारांची आवड कमी होत असल्याचं दिसतं। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे लष्कराच्या नव्या योजनेची। दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबा पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील अब्बोटाबाद येथे एक नवीन मरकज तयार करतंय। गुप्तचर अहवालांच्या तपासानुसार ऑपरेशन सिंदूर नंतर LETने स्थापन केलेली किंवा नूतनीकरण केलेली ही 5वी मोठी दहशतवादी रचना असल्याचं म्हटलं जातं। गुप्तचर सूत्रांनुसार हा नवीन मरकज लष्कर प्रमुख हाफिज सईदचा मेव्हणा आणि बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचा वरिष्ठ नेता अब्दुल रहमान मक्की याच्या नावाने स्थापन केला जातोय। पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील बहावलपूर येथे जन्मलेल्या मक्कीला अमेरिका आणि भारताने आधीच दहशतवादी म्हणून घोषित केलंय। तो जमात-उद-दावाच्या मरकजी टीम आणि दवाती टीमचा सदस्य आहे। मक्की हा लष्कर-ए-तैयबाचा म्हणजेच जमात-उद-दावाचा उप-अमीर प्रमुख आहे आणि तो JUD LETच्या राजकीय व्यवहार विभागाचे प्रमुखपद भूषवतो। त्याने LETच्या परराष्ट्र व्यवहार विभागाचं प्रमुख आणि शुराचे सदस्य म्हणूनही काम केलंय। मक्कीला LETच्या प्रमुख रणनीतिकार आणि नेत्यांपैकी एक मानलं जातं, जो त्याचे कट्टरपंथी जाळे विस्तारण्यासाठी जबाबदार आहे। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे भारतीय रेल्वे तांत्रिक पर्यवेक्षक संघटनेची। भारतीय रेल्वे तांत्रिक पर्यवेक्षक संघटनेने 8व्या वेतन आयोगाअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीबाबत एक मोठा प्रस्ताव मांडलाय। रेल्वे संघटनेने कर्मचाऱ्यांच्या विविध स्तरांसाठी 2.92 ते 4.38 पर्यंत वेगवेगळे फिटमेंट फॅक्टर असावेत अशी मागणी केली आहे। तर दुसरीकडे बहुतेक कर्मचारी आणि पेन्शन संघटनांनी सर्व कर्मचाऱ्यांसाठी एकच फिटमेंट फॅक्टर असावा अशी शिफारस केली आहे। IRTSA ने सरकारला आवाहन केलंय की सर्व कर्मचाऱ्यांसाठी एकच फिटमेंट फॅक्टर लागू करण्याची पूर्वीची पद्धत यापुढे अवलंबली जाऊ नये। त्याऐवजी कर्मचाऱ्याच्या वेतन पातळीनुसार 5 वेगवेगळे फिटमेंट फॅक्टर लागू केले जावेत। IRTSA ने रेल्वे तांत्रिक पर्यवेक्षकांसाठी नवीन संवर्ग रचना आणि सुरुवातीच्या वेतनाचीही शिफारस केली आहे। पॉडकास्टची चौथी बातमी आहे कांद्याच्या दराची। कांद्याच्या दरात लक्षणीय घट होऊनही वाशीतील APMC कांदा आणि बटाटा बाजारात खरेदीदारांची कमतरता भासतीये।
यामुळे बाजारात मंदी आली आहे. कांद्याचे दर प्रति किलो 10 ते 12 रुपयांनी घसरूनही अपेक्षित दरवाढ न झाल्याने व्यापारी आणि शेतकरी चिंतेत आहेत. हॉटेल व्यवसायातील अलीकडील मंदीचा थेट परिणाम कांद्याच्या मागणीवर झालाय. परिणामी कांद्याचा मोठा ग्राहक वर्ग आकुंचन पावलाय, ज्यामुळे बाजारातील खरेदीवर परिणाम झालाय. व्यापाऱ्यांच्या मते जो कांदा पूर्वी सहज विकला जायचा तो आता बाजारात खरेदीदारांची वाट पाहतोय. पॉडकास्टची 5वी बातमी आहे विमान कंपन्यांची. वाढत्या विमान इंधनाच्या किमती आणि देशांतर्गत प्रवासाच्या मागणीतील घट या पार्श्वभूमीवर देशातील 3 प्रमुख विमान कंपन्या इंडिगो, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस यांनी जूनपासून दररोज सुमारे 250 देशांतर्गत विमानसेवा कमी करण्याचा निर्णय घेतलाय. या निर्णयाचा सर्वात मोठा परिणाम मुंबईसारख्या व्यस्त विमान वाहतूक केंद्रांवर होण्याची शक्यता आहे, जिथे अनेक प्रमुख मार्गांवरील विमानांची संख्या कमी केली जाईल. ऑगस्टपर्यंत लागू राहणाऱ्या या कपातीमुळे जागांची उपलब्धता कमी होणे, विमानांमध्ये गर्दी वाढणे आणि विमान भाड्यांमध्ये संभाव्य वाढ होऊ शकते. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. कुस्तीपटू विनेश फोगाटचं 2026च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेण्याचं स्वप्न भंगलं. उपांत्य फेरीच्या लढतीत ती मीनाक्षी गोयतकडून 6-4 ने पराभूत झाली. नवी दिल्लीत 31 वर्षीय भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट 53 किलो वजनी गटाच्या निवड चाचणी उपांत्य फेरीत पराभूत झाली. तिची आशियाई क्रीडा स्पर्धेतील वाटचाल संपुष्टात आली. 2 वेळा विश्व चॅम्पियनशिप कांस्य पदक विजेत्याने पहिल्या फेरीत ज्योतीला 7-1 ने हरवलं. त्यानंतर निशूवर एका अटीतटीच्या लढतीत मात केली, जी तिने निकषांनुसार जिंकली, पण ती मीनाक्षीकडून हरली. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे सलमान खानची. रणवीर सिंगने फरहान अख्तरचा डॉन 3 सोडल्यापासून त्याच्या अडचणी कमी होण्याची कोणतीही चिन्ह दिसत नाहीत. दोघांमधील वाद इतका वाढला की हे प्रकरण FWIC पर्यंत पोहोचलं. त्यांनी रणवीर सिंग विरुद्ध असहकार निर्देश जारी केला. या वादावर सतत नवनवीन घडामोडी समोर येत आहेत. अलीकडेच मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की रणवीर सिंग आणि फरहान अख्तर यांच्यातील वाद मिटवण्यासाठी सलमान खान आता पुढे आलाय. पण आता हे समोर आलंय की डॉन 3 वादात सलमान खानच्या प्रवेशाची बातमी खरी नाही. भाईजानचा या वादाशी कोणताही संबंध नाही किंवा त्याने कोणालाही कोणताही फोन केलेला नाही. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.